तर बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 52 तर हे बघा, आज बऱ्याच गोष्टी झाल्या आहे. जो मूर्खपणा काल संस्कृतीने केला आहे किंवा मग तो ती डम दिसली असेल, काही दिसले, तोच मूर्खपणा आज रेवा करताना दिसलेली आहे. यांना खरोखरच चावीचं महत्त्व कळत नाही आहे का? हां, रेवा कशी काय प्राजक्ताच्या हातात चावी देऊ शकते? मला सांगा तुम्ही. इवन संकेत बोलला, पण अगं काय करते तू, चावी देते चावी देते. जेव्हा तुम्ही ॲज अ वाईल्ड कार्ड येता ना बाहेरून, त्यावेळेस अर्धा जो सफर असतो ना, या लोकांनी तय केलेला असतो, म्हणजे आलेला असता. त्यानंतर ते कोणावरच विश्वास ठेवत नाही. त्यांना पाहिजे असती पॉवर, त्यांना पाहिजे असती इम्युनिटी, आणि त्याच्यासाठी ते कोणालाही दगा देऊ शकतात. आणि तुम्ही तर आलेले नवीन वाईल्ड कार्ड, त्यांना काय फरक पडतोय? आणि हे जे होतं ना, संस्कृती किंवा रेवा दोघांनीही मूर्खपणा केला, घरच्यांवर विश्वास ठेवून. अजून रेवा म्हणते, अगं मी ना तिला बाहेरून पाहिलं होतं, मला म्हणजे ती इतकी म्हणजे चांगली वाटत होती, मला म्हणजे वाटलं नाही माझ्यावर असं. अरे का विश्वास ठेवते तू बिग बॉसच्या घरात आहे. आणि इवन संकेत तुला बोलतोय तू चावी देऊ नको. का बरं तुझ्या नाईट पॅन्टला पाऊच नव्हतं ठेवायला? तुला चावी द्यायची एवढी काय गरज पडली? ठीक आहे, तुला मेहंदी लावायची होती, व्हॉटेवर काही पण, मग तुझ्याकडे तुझा पर्सनल खिसा नव्हता का त्याच्यात ठेवायला? तू का प्राजक्ताच्या हातात दिली? मग आपण ते बघितलं की प्राजक्ता घेऊन डायरेक्ट पडली, आणि मग विशाला वाटलं अरे चावी सगळ्यात मोठी पॉवर, चावी भेटली हिला. मग प्राजक्ताकडून त्याने काढून घेतली विशालने. आणि बघा, एक अजून सांगू इच्छिते का, विशालने जेव्हा काढली तेव्हा प्राजक्ताने काही डील नाही केलं का तू मला नंतर चावी दे किंवा मग तू म्हणजे मला नंतर दे, अशी कोणतीही डील प्राजक्ताने केली नाही. आणि मग काढली. आज काय झाले का विशाल आणि रुचिताचं ब्रेकअप? आणि याचा जो ठिकरा आहे ना, विशालने पूर्णपणे तिच्या डोक्यावर मांडला आहे. जर आपण बघायला गेलो तर विशालने पूर्ण तिच्या डोक्यावर मारले की मी जेव्हा लिप्सबद्दल बोलत होतो त्यावेळेस म्हणजे आणि खरं सांगते, हा जे बोलत होता विशाल, तुझे लिप्स खूप सेक्सी दिसत आहे, माझे होठ पिंक पिंक झाले, खूप दिवस झाले किस नाही केलं, या सगळ्या गोष्टी तो बोलत होता सर्रास. आणि त्यानंतर रुचिता बोलली का हे सगळं बोलू नको. आणि हेच जे आहे ना, संस्कृतीने आता विशालला सांगितलं आहे, कारण विशालच्या डोक्यात ऑलरेडी सटकली आहे. कारण आहे ना, रुचिता त्याला चावी देत नाही आहे, कारण रुचिताला अनुश्रीने सांगितलं आहे, बाई तू आता स्वतःसाठी खेळ, कारण तू जर त्याला चावी देते ना, तर तू त्याला त्याच हाताने ट्रॉफी पण देऊन टाक. मग तू स्वतःसाठी आलीच नाही, मग तू त्याच्यासाठी आली. या सर्व एकंदरीत गोष्टी होतील. हे अनुश्रीचं मला हा क्लेवर गेमला आवडला बाई. काय अनुश्री गेम खेळते भाई. अनुश्री इकडून बी खेळते, तिकडून बी, काट्याला पण इकडून मॅनिप्युलेट करते, इकडून टोळीकडून पण राहते. म्हणजे तिने रुचिताला समजवलं, मला खूप आवडलं. अनुश्री व्हेरी गुड. अनुश्री खरंच एक नंबर गेम खेळतेस तू. तर ती बोलताना दिसली आणि रुचिताने तिचं ऐकलं पण. रुचिता आता चावी द्यायला नकार देते विशालला, जे आपण बघितलं एकंदरीत. आणि मग आता त्याच्यामुळे विशालची ना ऑलरेडी लय सटकली. त्यात संस्कृतीने आता हे सांगितलं त्याला की ते तू जे बोलला लिप्सबद्दल, त्याच्यानंतर ती बोलली का नको असं बोलू, त्याच्याने ना ती चांगली दिसली आहे आणि तुझी इमेज खराब झालेली, तू चांगला दिसत नाही आहे बाहेर, समजलं? तर हे थोडंसं लागलं त्याला. बाहेर ना खूप क्रिपी दिसतंय असं बोलली ती, क्रिपी दिसत आहे बाहेर, असं बोलण्यात आलं आहे संस्कृतीकडून. आणि संस्कृतीने बरोबर सांगितलं. आता आपण बघणार आहोत, हे तर कालच प्रोमो आला होता का ती रुचिता बेशुद्ध वगैरे पडते, आणि आजही सेम तोच प्रोमो दाखवला आहे. आता बघूयात उद्या काय होतं. विशाल आधीच टेन्शनमध्ये, रुचिता चावी देत नाही. इकडं प्राजक्ता त्याला आहे ना अशा पिना मारते, खचाखच पिना लावते बाई, की मी तुला विश्वास ठेवला होता, मग तुला चावी द्यावं लागेल, बघ तू शब्दावरनं पलटतोय, बघ असं झालं, बघ तसं झालं, बघ तू डील केली होती, असं झालं तसं. डील कधी केली होती भाई त्यांनी? तू चावी घेऊन अशी पडली, त्यांनी ती काढून घेतली. कधी डील केली मग त्या दरम्यान तुम्ही? म्हणते मी डील केली होती. कधी डील केली हिने? सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणे बघ मी विश्वास ठेवणार नाही, मग पूर्ण सीझनभर विश्वास ठेवणार नाही, बघ सगळेजण मला हसताय, मला आरबी हसतोय, असं तसं. हे सगळं बाई इतकं प्रेशराईज करते ती विशालला, या सगळ्या गोष्टी दिसत आहे. आणि ना
काय माहिती का बरं, मला नाही दिसतंय विशाल आहे ना रेवाकडं अट्रॅक्ट होतोय आणि म्हणून त्यांनी रुचिताला आहे ना बाई काढू राहिला तो आता, त्याच्यापासून लांब करतोय. तो रेवाला ओढतोय, संस्कृती त्याच्याशी ऑलरेडी चांगली बोलते, त्याच्यामुळे तो रेवा आणि संस्कृतीला त्याच्या टोळीमध्ये ओढायचं काम जे आहे ना ते करतोय बाई, जे दिसतंय आपल्याला. आणि बघूया पुढं काय होतं ते. त्यानंतर आपण हे पण पाहिलं की हां, रेवाने चावी दिली प्राजक्ताची, म्हणजे प्राजक्ता जी नाराज झाली बाई विशालवर. पण आज यार जो प्रभूने गेम बदलला आहे तो बी एक नंबर वाटला बाई. रुचिता तुम्हाला आवडतेच, डायरेक्ट बाई आवडते. मी तुला मैत्रीण मानतो, बहीण बिन नाही, बहीण आहे तन्वी, तू नाही बहीण, डायरेक्ट असं बाई. विशाल बाई आपण ते बघितलं, विशालसुद्धा आहे ना आपल्या इमेज बाबतीत, जसं मी आत्ता बोलली ते लिप्सबद्दल बोललं किंवा काय, स्वतःच्या इमेजबद्दल तो इन्सिक्युअर झाला आहे. तो स्वतः बोला की माझं 20 इयर्सचं करिअर डावला लागलं आहे आणि हे काय सगळं चाललं आहे. आणि त्या तो तुम्हाला असं अफसोस होतो आहे का मी तुझ्याशी बोललो तरी का, या सगळ्या गोष्टी. आणि नंतर आपण यार ते टास्क संपल्यानंतर, नॉमिनेशन टास्क संपलं, ते दीपाली सागरचं काय ते प्रेम, मस्त हग वगैरे करून चालले होते मध्ये. एकमेकांना नॉमिनेट केलं आणि एकमेकांना हग करून चालले, काही कळालंच नाही यांचं मला तर, काही वेगळंच. नंतर आज संस्कृतीने बाई सिद्धार्थ आणि शेहनाजचं नाव घेतलं. बाई तू या सीझनमध्ये सिद्धार्थ आणि शेहनाजचं नाव घेऊ नको. आणि बाई तू कंपॅरिझन कोणाचं करते, कुठे शुक्ला, कुठे विशाल, कुठे रुचिता, कुठे शेहनाज, कोणाबरोबर करते तू कंपॅरिझन. आणि जसं ही बोलली का सिद्धार्थने म्हणजे केअर केली, काही पण चुकीच्या गोष्टी केल्या नाही, पण विशाल जे ना, विशाल त्या गोष्टी करत नाही आहे. विशाल काळजी करत नाही, ना तिच्या इमेजची ना स्वतःच्या इमेजची, असं तिचं नाही, स्वतःची आहे तिच्या इमेजची, सॉरी. मग हे सगळं बोलली ती संस्कृती. तुम्हाला सांग का, प्राजक्ताने डील तर केलीच नव्हती विशालबरोबर. प्राजक्ताकडून फक्त रेवा म्हणते का विशाल मी खिच्यात हात टाकेन, मग संस्कृती नाही आहे इकडे, हे चालू होतं इकडे. आणि मग रुचिता म्हणते माझा हक्क आहे. इकडे एक वेगळा सिनारिओ चालू झाला. कारण हे प्राजक्ताने चावी घेतली, मग विशालने घेऊन टाकली. यांचं चालू होतं काहीतरी, केसांना चंपी वगैरे करणं, काहीतरी चालू होतं, तेल वगैरे लावणं. तर त्या दरम्यान मग ही म्हणते रेवा मी ना संस्कृती नाही आहे, मी डायरेक्ट खिच्यात हात टाकेल. मग लगेच इकडं रुचिता म्हणते त्याच्या खिच्यावर फक्त माझा हक्क आहे, फक्त या रुचिताचा हक्क आहे. काय भाई खिसा आहे का काय आहे, काय किस्मत आहे, रुचिता असा हक्क. रुचिता सांगते, संस्कृती हात घालायला खिच्यात तळमळती आणि आज इकडं रेवाला पण हात घालायचा खिच्यात. विशाल की तो चांदी. या सगळ्या गोष्टी दिसल्या आपल्याला. त्यानंतर रेवाजी विशालला लाडीगुडी लावती चावी घेण्यासाठी, बट विशाल इज विशाल. मग इकडं ते सगळं झाल्यानंतर, यांचं बोलल्यानंतर रात्री इकडं रुचिता आणि विशाल, म्हणजे इकडं डॅन्यूबमध्ये रुचिता झोपली होती. मग तेवढ्यात आला विशाल. मग रुचिता आली. रुचिता सगळ्यात आधी म्हणते काय रे एवढं 1.5 तास काय बोलत होते तुम्ही, बघा हिला तिथं बसून घड्याळ पण कळतं आहे काय किती वेळ बोलत आहे. काय सेकंद मोजत होती का बाई तू? रुचिता सेकंद मोजत होती का मिनिट्स मोजत होती? वेगळं रुचिताने प्लॅन सांगितला बाई विशालला की आपण प्लॅन करू. सकाळी ना तू बॅटरी बदलशील तेव्हा तुझे दोन्ही हात बिझी असतील, आणि मेन म्हणजे काटा टीमचा कोणी सदस्य ना किचन एरियात पाहिजे, तू पण किचन एरियात थांब. आणि बघते कदाचित आहे ना आरबी तिथं चहा बनवत असेल आणि त्याच वेळेस ना मी चावी काढून पडेल, म्हणजे थोडंसं हे वाटत. पण तो आरबीने पकडून घेतलं सगळ्या गोष्टी लगेच. इकडं काय झालं, ती म्हणती तू बदलशील तेव्हा हात बिझी राहील, तेव्हा मी काढून घेईल खिच्यातनं, आणि ना तुझ्या खिच्यात फक्त मीच हात टाकू शकते. अरे बाई बिग बॉस, त्याच्या पॅन्टचा खिचा एकदाचा कापा आणि तिथे ना ते नावं चिटकवली त्याच्याजवळ असं लावून द्या, असं मस्त लावून द्या, असं काहीतरी करा तिथं. आणि येतं जाता ही रेवा त्याच्यात हात घालेल, मग संस्कृती त्याच्यात हात घालेल, आणि मग तिकडे मग नंतर रुचिता हात घालेल, हे सगळं करा माहिती.
मग ही बोलते खिशातून काढेल आणि सकाळी त्या सगळ्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट केलं पण आहे यांनी, पण ते इतकं रिअल नाही वाटलं. राकेश म्हणतोय हे सगळं इम्पॉसिबल आहे, हा पूर्ण ड्रामा आहे. आणि ते पूर्ण घरात सांगितलं त्यांनी का रुचितानी चावी चोरली नाही, विशालने तिला घेऊ दिली आहे. ह्या दोघांची मिळून प्लॅनिंग आहे ही. हे आरबीने जे ना भांड फोडलेलं आहे यांचं. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, प्राजक्ताच्या पर्सनल पाऊचमधनं प्रभूने चोरी केली होती चावीची, तेव्हा त्याला बोलले गेलं. मग विशालचा खिसा पर्सनल स्पेस नाही आहे का, की विशालचा खिसा सार्वजनिक खिसा आहे, जिथं रेवा संस्कृती सगळ्या जणी हात घालू शकता. रुचिता नंतर आपण बघितलं की विशाल म्हणतोय प्राजक्ता म्हणते नाही तू डील केलं, नाही तू डील केलं, तू दे. मग इकडं विशाल म्हणते प्राजक्ताला, मी नाही काम करतो, मी रेवालाच देतो चावी, म्हणजे जिथून सुरू झालं ना तिथं त्याच व्यक्तीला देऊन खतम करतो. यार मला ते कळतच नाही, केवढं सर्कल झालं बघा. बिग बॉसनी चावी रेवाला दिली, रेवानी चावी प्राजक्ताला दिली, प्राजक्ताकडून चावी विशालकडे आली, विशालकडून आता रुचिताकडे गेली. आणि आता रुचिता बघू कोणाला देते, ती तर कोणाला देणार नाही मला वाटतं, ती स्वतःसाठी खेळणार. मग प्राजक्ता चिडली, मी दिली तुला चावी, तू का रेवाला देशील. मग यावर यांचा थोडासा वाद झाला. मग त्याच्यानंतर मी जसं बोलली, अनुश्री मला खूप क्लेवर प्लेयर दिसते. नंतर कारण ज्याप्रमाणे ती रुचिताला म्हणत होती की तू चावी देऊ नकोस, हाच तुझ्याकडं गोल्डन चान्स आहे, इम्युनिटी, आणि तू या वीकमध्ये नॉमिनेट पण आहे, सो चावीची खूप गरज आहे तुला, कॅप्टन्सीची पण उमेदवारी. त्याच्यामुळे इकडं अनुश्री म्हणते मी तुझी साथ देईल कॅप्टन्सीमध्ये. इकडं प्रभू पण बाई तयार झाला आहे. प्रभूने ट्रॅक चेंज केला वाटतं, तो आता रुचिताबरोबर खेळणार आहे. रुचिताला बेस्ट फ्रेंड बनवलं बाई तिने. तर एक क्लेवर प्लेयर म्हणून समोर आली बाई अनुश्री, कोणी काही म्हणून. ती अनुश्री तर खूप भारी बोलली, काही काम कर, त्याला आहे ना तू चावी तर दे, सोबत ट्रॉफी पण देऊन टाक, तू जिंकली. मग इकडं तन्वी बोलते अनुश्रीला चॅप्टर बरं का, आपल्याकडनं पण खेळते ना, आता टोळीकडं पण ती खेळते. मग विशालला चहा आणून दे, दूध आणून दे, हे आणून दे, सगळं करते. इकडं विशालला टेन्शन आलं आहे, कारण रुचिता चावीच द्यायला तयार नाही आहे, तो वैतागला आहे. आपण म्हटलं विशाल टेन्शन म्हणतो रुचिता चावी दे, रुचिता चावी दे. हे बाल्कनीत बसले होते, तिकडं लगेच प्रभू आला. पहिले तर प्रभू तन्वीकडे गेला, तर राकेशने उठून दिलं, जा जा इथे नको बसू. मग तो गेला बाई रुचिताकडे, राग आला त्याला. मग तो म्हणला डायरेक्ट, ही माझी मैत्रिणी रुचिता दिमी ना, मी तुझी बहीण आहे ना, तू बहीण बनवता. नाही, तू माझी मैत्रिणी, मी मैत्रीण बनवणार. मी इकडं मैत्रीण बनवलं. म्हणते बाई काय आहे, याचा काहीतरी वेगळा ट्रॅक चालू आहे. नंतर प्राजक्ता रुचिताला, तू आमच्या तोंडातला घास घेतला आहे. रुचिता नाव प्लेइंग स्मार्टली, जसं मी बोलली ती. आणि आरवी त्याची पोळी भाजतोय असं विशाल बोलतोय. रुचिता ती जाऊ दे वाजू दे, मला काही घेणं नाही, तू तुझं बोल. हे सगळं चालू, तुला मी आवडते ना, सांग विशाल सांग, तुला मी आवडते ना विशाल. तर या एकंदरीत गोष्टी आपण एपिसोडच्या सुरुवातीपासून बघूया काय काय घडलं आहे. प्राजक्ता म्हणते इकडं म्हणजे नॉमिनेशन टास्क जो आहे ना, तो तिथून कंटिन्यू केलं, काल जिथं संपला होता तो. इकडं मग प्राजक्ता आली आता नॉमिनेट करायला. तिने प्रभूला नॉमिनेट केलं आहे का गेम कळत नाही आणि फ्रंट फूटवर पण नाही खेळत. नंतर प्राजक्ताने संस्कृतीला केलं आहे का हिचा गेम खूप वीक आहे दिसून आला, चावी हरवून दाखवून तिने काय म्हणतो दाखवून दिलं हे, दाखवून दिलं. नंतर इकडं प्राजक्ता कमाल, प्राजक्ता संस्कृतीला म्हणते तिची गेम नाही. प्राजक्ताचा स्वतःचा कोणता गेम आहे असा, मला कोणतरी सांगा बघा 50 दिवसातला. ती तर ठीक आहे आजच आली ना, तिच्या गेमला आपण जजी नाही करत. पण प्राजक्ता मॅडम तुम्ही सांगा. नंतर इकडं विशाल प्रभूला केलं, प्रभू फ्रंट फूटवर नाही बोलत, काहीच गेम नाही. नंतर विशालने तन्वीला केलं की तन्वी बोलल तेव्हा काही करत नाही, स्ट्रॉंग होती ती,
पण आता काटामध्ये गेल्यावर बॅकफूटवर आली ती, गेली कॅप्टन्सी चांगली नाही केली तिने, असं त्याचं म्हणणं आहे. राकेश म्हणतोय प्राजक्ता तू ग्रुपमध्ये हरवलेली दिसते, गेम वीक झालेला आहे तुझा, असं राकेश बोलला आहे. मग नंतर प्राजक्ता बोलते ते की तुला ग्रुप डायनॅमिक्स सांभाळायचे आहे, असं बोलते ती. मग त्याच्यानंतर रुचिता बोलते की चालतं डोकं पळते पण वेगळ्या डायरेक्शनमध्ये, वेगळ्या डायरेक्शनमध्ये डोकं पळते. मग रुचिता म्हणते मी रात्री त्रास दिला त्याबद्दल सॉरी, मी अशीच आहे, मेरे से उंगली करोगे तो डबल मिळणार, हाच गेम आहे माझा, असं रुचिताचं म्हणणं आहे. इकडं रेवाने भाई प्रभूला केलं पहिले नॉमिनेट, नात्यात लपतो आणि माहिती ॲक्शन घेत नाही, असं ती म्हणते. म्हणजे नंतर प्रभू म्हणतोय का तन्वी माझी बहीण आहे आणि स्वतःच्या मनाने मी खेळतोय, कोणाच्या सांगण्यावरून मी खेळते, असं त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. मग नंतर रुचिता मॅन्युप्युलेटेड विशालला फॉलो करते, माझ्यासोबत मिसबिहेव, काल झोपू दिलं नाही हिने. रुचिता जी काल मी जी वाजवली ना, मला माहिती काय, माझं नातं जेन्युइन आहे, तू बोलतच बस, मला घंटा फरक पडत नाही, असं तिचं म्हणणं आहे. मला घंटा फरक पडत नाही, म्हणजे माझी बारी आल्यावर ना खुळखुळी करीन, खुळखुळी. नंतर मग सागर म्हणतोय दीपाली माझं पहिलं नाव आहे, खूप गोंधळलेली दिसते. बाई यांनी केलं बाई दीपालीला, आता दीपाली परत 1 महिन्याच्या मागे लागलं, का केलं मला नॉमिनेट का केलं. तर या एकंदरीत गोष्टी दिसणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण बघितलं मग नंतर सागरने संस्कृतीला केलं, दीपालीला पहिले केलं, संस्कृतीला केलं, तिने मला केलं म्हणून मी तिला करतो असं नाही आहे. चावीचं महत्त्व म्हणजे नाही कळालं, म्हणजे चावी असूनही इतका मोठा हलगर्जीपणा कसं काय केला. मग संस्कृती म्हणते हे माझ्यासाठी मोटिवेशन आहे आणि मी ते घेते पॉझिटिव्हली, म्हणून मी घेते. नंतर रुचिता आली, रुचिताने तन्वीला केलं की कन्फ्युज्ड प्लेयर आहे, कन्फ्यूज प्लेयर आहे, पहिल्या हप्त्यात वेगळी दुसऱ्या हप्त्यात वेगळी, असं तिचं म्हणणं आहे, का चेंज होत राहते. मग त्यानंतर अगं रुचिता तुला माहीत नाही का गं, ती अशीच आहे, कधी तिला खूप राग येतो पण कधी कधी खूप जास्त प्रेम पण करते ती रुचिता. नंतर दुसरं नाव घेतलं हिने, तन्वीने स्वतःसोबत छोटी तन्वी म्हणूनच दिसते. प्रभूला बोलले हे का तन्वी म्हणजे छोटी तन्वी जो आहे ना हा दिसतोय प्रभू, असं रुचिताच म्हणणं. मग नंतर दीपाली बोलताना दिसते आपल्याला की दीपाली म्हणते की प्राजक्ता फ्रंट फूटवर नाही खेळत आणि ग्रुपमध्येच असतं तिचं, तुझं माझं नाव घेणं सरप्राईज पण अग्री करत नाही. मग नंतर नंबर 2दा दीपालीने केलं सागरला, का चांगला इंडिव्हिज्युअल खेळत होता पण रुचिता त्याच्यात बसत असल्याने मला नॉमिनेट केलं, इंडिव्हिज्युअल खेळ सांगायचं होतं एवढंच आणि महक केला बाई एकमेकांना. नंतर इकडं संकेत प्रभू नक्की काय एक्झिस्ट करतो हे वेळोवेळी करत नाही, असं संकेतचं म्हणणं आहे. मग प्रभू म्हणतोय तुम्ही बी आलात, मला गेम दाखवायलाच आलात ना, घाला डोक्यात बाटली, हे लय भारी होतं आणि सगळे हसत होते याच्यावर. कारण संकेत म्हणत होता की गेम दिसत नाही, तर प्रभूचं म्हणणं तुम्ही इथं कशाला आलाय, मग गेम दाखवायला आलाय ना, ते एक वेगळंच होतं. नंतर रुचिता होती रात्री म्हणजे रुचिताला केलं, मग संकेत रात्री झोपू दिलं नाही, नंतर विशालने पाणी फेकलं, तो आमच्या अंगावर आलं आणि मग सगळंच डिस्टर्ब झालं. मग रुचिता ती मुद्दाम केलं, जा काय करायचं करा, बरं ठीक आहे. मग इकडं आपण बघितलं राखीला बोलवलं आहे, राखीने तन्वीला केलं आहे, मी माझ्या खडूस ननंदला करते नॉमिनेट, तन्वीला माझा जिंदगी वाटोळं लावलेला केस बघा काय केले, काही म्हणजे लास्ट वीक कॅप्टन्सी नाही आवडली, एकदम बोरिंग होती कॅप्टन्सी, असं सांगितलं.
मग नंतर इथं माझं जिंदगीचं वाटोळं लावलं आहे बघा, केस बघा. लास्ट वीक कॅप्टन्सीने आवडली नाही, एकदम इमोशनल कार्ड खेळत होते, टकली वगैरे नाही का. मग तन्वी रडते. जितकी जितकी मी रागेट आहे तितकी मी हळवीही आहे, तितकी मी प्रेमळही आहे. ओ माय गॉड, तुझे रूप का नाही दिसले आम्हाला माझं. त्यानंतर आपण बघितलं तन्वी रडतीये आणि मग म्हणते जितकी मी रागेट तितकीच हळवी आहे मी. इकडं दीपालीला केलं आहे दुसरं राखीने. घराला खाऊ घालेल पूर्ण. काय कॅक्स करते. गुड बुक्समध्ये राहायला बघते. गेम कधी सुरू करणार ही. डोळ्याने बोलतात हे अनाथ अश्रू नाही. नंतर आपण बघितलं का दीपाली राखीच्या प्रेमाबद्दल बोलते बाई. दीपाली म्हणते की राखीच्या प्रेमाबद्दल बोलते. राकेशसोबत राखी बोलते तेव्हा आमचं दीड आहे बाई. म्हणजे राखीकडनं अखंड एक आणि राकेशकडनं अर्ध, असं तिचं म्हणणं. मी दीड आहे. मग दीपाली राकेशला ती बघ केवढा राग आहे राखीला. इकडं नॉमिनेटेड सदस्य जे बिग बॉसनी जाहीर केले इकडे प्राजक्ता, रुचिता, प्रभू, सागर, तन्वी, संस्कृती आणि दीपाली. तर यापैकी प्राजक्ता आणि सागर, दीपाली हे तिघं बॉटमला असतील शक्यता दाट. नंतर आपण बघितलं दीपाली रडती आहे, सागर सांभाळतोय. मग संस्कृती प्राजक्ताला, प्रभूला टार्गेट केलं संस्कृती बाहेर. मग नंतर विशाल रुचिताला तू दिल करते असं बोल, तिकडे लोकांना वाटतं मी सांगतो तुला, पण दीपाली तू रडतीये गेली 50 दिवस. ओ माय गॉड. नंतर मग बिग बॉस काही दाखवलं नाही का काय आपल्याला, असे 1 तासात एपिसोड एडिट कर काय काय दाखवणार. नंतर संस्कृती राकेशला म्हणते इकडे की सिद्धार्थ आणि शेनाचं नातं होतं ना, म्हणजे तो तिच्यासोबत डिस्टन्स मेंटेन करून होता, तसं इकडं काही नाही रोजिता आणि विशालमध्ये, असं तिचं म्हणणं आहे. तर बाई तू इथं शेनाज आणि सिद्धार्थचं नाव बी नको घेऊ बाई, नको घेऊ. मग नंतर विशाल इकडं बघितलं आपण, विशाल, रुचिता आणि दीपाली. रुचिता इमोशनली अटॅच आहे. येस, रुचिता इमोशनली अटॅच आहे, प्रेम वगैरे वाटत नाही दीपालीला. दीपाली म्हणते रुचिता सेन्सेस. मग इकडं रेवाची चावी जी ना विशालने काढून घेतली, आपण जसं बघितलं. रेवाने प्राजक्ताकडे दिलेली चावी मग तिने विशालकडे दिली. मग विशालने रेवाला अगं नॉमिनेशन झालं आहे अनुश्री, रुचिताने राखी हिने सगळं घरात सांगून दिलं की चावी घेतली. अनुश्री रुचिताने राकेशला सांगितलं की चावीच नाही. मग सर्व गोळा झाले इकडे विशालजवळ. मग संकेत म्हणतो याला नाती म्हणतात, जे लोक असे पॉवर की देतात. मग इकडे विशाल म्हणतोय चावी देत नाही जा. नंतर अजून कॅप्टन्सीची उमेदवारी बाकी आहे, असं त्याचं म्हणणं आहे. मग अनुश्री सचिनला म्हणते की प्राजक्ता वीक आहे तर तिला कॅप्टन्सी वगैरे देऊ नको. मग नंतर रेवा प्राजक्ताला म्हणते की म्हणून मी फ्लॉप गेम बोलले. माझ्या ज्येष्ठांच्या मध्ये माझी चावी जी आहे आपलं काहीच होणार नाही. चुकीचं वाटतंय रिलेशन, महाराष्ट्राला हे आवडत नाही, असं रुचिता बोलली बाई प्राजक्ताला इकडे. नंतर रेवा प्राजक्ताला ती माझी डील आहे, मी अंडी देते तुला. प्राजक्ता बोलली की दे मला, देशील की नाही. हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आपण बघितलं एकंदरीत. मग त्यानंतर रुचिता विशालला बोलते इथे मी सोबत नाही, रात्रभर तुझी वाट बघत असेल, तू 1.5 तास रेवाशी बोलतो होता, काय बोलतो. नंतर हिने पाणी टाकलं या अंगावर. नंतर रात्री प्लॅन
विचारता की रुचिताला बाई पावर की म्हणजे द्यायची कशी. आणि मग नंतर सकाळी यांनी प्लॅनिंग येणं त्यांचा जो होता तो एक्झिक्यूट केला. मग राकेश एक्सप्लेन करतोय कशी चावी काढली प्राजक्ताला. मग रेवा संस्कृतीला किती सॉफ्ट हार्टेड वाटली म्हणून चावी दिली. मीने असं केलं नव्हतं तिच्यासमोर. झालंय ना असं म्हणणं आहे तिचं. नंतर आपण बघितलं राकेश म्हणतोय का विशालने दाखवून दिली चावी. येस, याने दाखवून दिली चावी. खरं तर दाखवून द्यायचीच नव्हती, लपवून ठेवायची असं मला पर्सनली वाटतं. मी तुझ्यावर विश्वास ठेवला असं म्हणणं आहे जवळजवळ एकंदरीत रुचिताचं आणि एवन विशालचं पण. नंतर आपण बघितलं की प्राजक्ता विशाल हे हसले नाही पाहिजे माझ्यावर, एवढं लक्षात ठेव, मी विश्वास ठेवते. कान पकडून टाकले बाई विशालचे मागं फिरून मग संकेत रेवाला तुला खरंच आठवत नाही आहे, ती म्हणते तुला देत नाही. नंतर रुचितांती आप खेळू दे मला माझ्यासाठी, मला खेळू द्या माझ्या मनासाठी. ओके. प्राजक्तांती विशाल माझी चावी दे, ते मी विश्वास ठेवला होता. सर्व भडकवतात रुचिताला. मग त्याच्यानंतर विशाल राखेला म्हणतो की देवाने चावी दिली आहे, आपण काय करणार. नंतर आपण अनुश्रीबाई रुचिताला म्हणते बघ स्वतःचा विचार कर, नाहीतर मग देऊन टाक त्याला चावी आणि पण ट्रॉफी पण त्याच्यासोबत. स्वतःसाठी खेळ. आता 7वा 8वा हफ्ता आहे, म्हणजे 50+ एपिसोड होऊन गेले. तर आज नाही तर मग कधी, सिंपल. आणि मग विशाल म्हणतो तू वैसे भी कॅप्टन नाही बनने वाली थी. ओ माय गॉड, तुला कसं का बसा. नंतर रुचितांती सर्व घर मला टार्गेट करते, मला गरज आहे आता. मग विशाल म्हणते वै प्राजक्ताला फक्त राकेशच बोलतो, बाकी कोणी नाही बोलत. नंतर संकेतला अनुश्री मी समजावते रुचिताला नको देऊ चावी समजते. मग राकेशने तन्वीला बाजूला इथलीला बसलेल्या प्रभूच्या आठवण करून दिली. मग त्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग नंतर प्रभू सचिनला रुचिताला म्हणतोय का तुला मी धरलं आहे आता, आता तू माझी आसपासून बेस्ट फ्रेंड आहे बास. विशालचं तोंड बघण्यासारखं होतं ना. मग नंतर मला रेपोकेशन सांग की चावी दिली तर नाही आणि दिली तर काय होईल. प्रभू मला आत्ता रुचितासोबत खेळायचं. प्रभू म्हणतो मला आत्ता रुचितासोबत खेळायचं आहे. मग झालं. मग विशाल सागरला म्हणतो का मी शॉकमध्ये आहे, म्हणजे रुचिताला माझ्यापेक्षा चावी महत्त्वाची, मेन म्हणजे असं म्हणणे त्याचा की रुचिताला माझ्यापेक्षा एकंदरीत चावी महत्त्वाची वाटते. तर वाटणारच ना बाबा, 50+ डेज झाले. प्रत्येकाला इम्युनिटी हवी असते, सिंपल. मग आपण म्हटलं रेवा विशालला बोलते काय रडत की विशाल प्लीज चावी पाहिजे मला. संस्कृती विशालला बोलते देऊ नको चावी रेवाला, नेमलं ते नुसते मला सुनावताय. 2 दिवसापासून काम केलं, हे काप ते काप, पण सुनामीमुळे 2 दिवसापासून काम करायला लागत नव्हतं. मग नंतर संस्कृती म्हणते तुझं बिहेवियर क्रिपी दिसतंय, तू बाहेर लिप्सबद्दल वगैरे जे बोलतो ना हे चांगलं नाही दिसत आहे. आणि विशाल जे म्हणते ना स्टॉप असं बोलू नको असं तसं, ती चांगली दिसते यात आणि तू जास्त हे दिसतंय. मग नंतर आपण बघितलं प्राजक्ता विशालला आणि रुचिताला ते आरबी बोलला. त्यांचा प्लॅन होता की असेल तर संपवू असं. मला माहिती आहे मी शोसाठी करत नाही आहे, ती जर्नी होती आणि होती. माझं 20 वर्षाचं करिअर आहे, जाऊ दे माझं चुकलं, नॉट राईट. तू लहान आहे हे कळायला तर लहान आहोत. मग रुचिता म्हणते का मी ॲक्टिंग नाही करू शकत, मी जेन्युनली जी आहे काय फील करते. नंतर जर्नीसाठी कोणी येणार नाही. माझं 20 वर्षाचं करिअर आहे, मी जसं बोलले, चुकलं, नॉट राईट. मग तू लहान असल्यानं पाहायला यायचं तर
मग रुचिता बोलते मी ॲक्टिंग नाही करत. कसं कसं सांगू, जेन्युइनली फील फॉर लालटेन तो बोलेन मी. अच्छा. मग विशाल बोलतोय यांचा रिझल्ट काय रिॲक्ट असणार. पण नको करू तू मग नॉट लाइकिंग इट मत देखा कर. येस. वेगळं विशाल म्हणतो याचा रिझल्ट काय रिॲक्ट म्हणतो काय बनाव काही कळतो. ते तर विशाल म्हणते परत की माझ्या करिअरचा विचार कर ना तू. मला नाही बोलायचं आहे. भाड में गई दोस्ती. निकाल जा मुझे माफ कर. मला गेममध्ये येऊन तुझ्याशी बोललो सर्वात मोठी चुकी झाली माझी. पण मी यावेळेस नाही बोलणार असं सांगण्यात आलं. तर एकंदरीत हा आजचा होता एपिसोड गाईज. बिग बॉस मराठी सीझन 6चा नॉमिनेशन स्पेशल. येस. एपिसोड नंबर 52. येस. तो हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड. तुम्हाला काय वाटतं, विशाल खरोखरच रुचिताला फसवतोय का की रुचिता स्वतःहून फसते? म्हणजे रुचिताचा पण कुठे ना कुठे गेम प्लॅन असा असल्यासारखा वाटतो, पण आहे की नाही आहे माहीत नाही, पण असल्यासारखा वाटतो. पण मग प्राजक्ता ज्याप्रमाणे विशालकडे की मागते, पण मग आता विशाल ती की देणार का, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आणि विशाल आता रुचिताबरोबर डिस्टन्स मेंटेन करून राहणार का, हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि मी एक सांगू का, विशाल आणि रुचितामध्ये जर कोणी चुकीचं असेल ना, तर मी हेच म्हणेल विशाल चुकीचा आहे. कारण तो मॅच्युअर्ड आहे. नाही जे तेवढे मॅच्युअर्ड, हा मोठा आहे ना, याला समजायला हवं होतं असं मला वाटतं. सो त्यांनी रुचिताला समजायला हवं असं मला असं पर्सनली थिंकिंग आहे. आणि रेवा इतका हलगर्जीपणा कसा काय असतो? जर कालच संस्कृतीची चावी घेतली गेली आहे, तर ही कशी काय त्या प्राजक्ताच्या हातात चावी देऊ शकते? मला तर पहिले संस्कृतीच थोडीशी हे वाटली. बट यार रेवा बी कुछ कम नाही. मला नाही वाटत त्या दोघी लवकर जातील. बघा गेम नाही, काहीच गेम नाही. इवन कळत बी नाही त्यांना काय करावं काही नाही. सो ओव्हरऑल हा होता आजचा एपिसोड. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रुचिता विशाल यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मलाही सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तुम्हाला ती जोडी आवडते की नाही आवडत तेही सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. गुड नाईट. शुभरात्री.